चाकण परिसरातील विविध समस्यांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। खड्डे, वाहतूक कोंडी, पार्किंग, कचरा आणि अतिक्रमणांवर प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले। चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देखील सुनेत्रा पवार यांनी दिल्या। मुंबईतील आंदोलनाच्या परवानगीवरून मनोज जरांगे आक्रमक झाले। सरकारने दादागिरी करू नये, आम्ही मुंबईला येणारच असा इशारा जरांगे यांनी दिला। आमचे प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा देखील त्यांनी दिला। हिंगोलीमध्ये ओबीसी समाजाच्या बैठकीत प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। जरांगेंचं आंदोलन वाळू आणि रेतीवाल्यांचा असल्याचा दावा हाकेंनी केलेला आहे। लेकरांच्या शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी आंदोलन असतं तर भूमिका वेगळी असती असंही ते म्हटले। हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी आमदार प्रसाद लाड यांच्यावर टीका केली आहे। लाड यांच्या कंपनीने ओबीसी एससी एसटींचा रोजगार पळवल्याचा आरोप हाकेंनी केलाय। त्यांच्या कंपन्यांमध्ये आरक्षणाचे नियम पाळले जातात का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। सांगलीमध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी आजच्या राजकारणावर जोरदार भाष्य केलंय। राजकारणात तत्वनिष्ठा आणि मूल्यविचार कमी होत असल्याची टीका त्यांनी केली आहे। सत्ता आणि स्वार्थाच्या राजकारणावर निशाणा साधत भविष्यात तत्व आणि निष्ठाचं राजकारणाचा आधार असतील असा विश्वास देखील कोल्हे यांनी व्यक्त केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 30 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। जिल्ह्याच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात बैठक घेण्यात आली। पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून त्यानंतर एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मुक्ताईनगरात हजेरी लावणार आहेत। रायगड दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करत सरकारवर जोरदार टीका केली। माणगाव बायपासचं काम गेले अनेक वर्ष रखडल्याचा आरोप त्यांनी केला। रस्त्यांवरील खड्डे, निकृष्ट काम आणि पुलांच्या स्थितीवर देखील त्यांनी सरकारला सवाल केला। जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ठाण्याच्या पूर्वा चौलकरांनी फॅशन क्षेत्रामध्ये मोठे यश मिळवलेलं आहे। नवी दिल्लीतील ग्लोबल आयकॉन अवॉर्ड्स 2026 मध्ये त्यांना 2 राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे। छोट्या स्टॉलपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय। बारामती इंदापूर पालखी महामार्गाच्या कामात कोट्यवधींच्या बोगस बिलांचा गंभीर आरोप करण्यात आलाय। अपूर्ण काम कागदोपत्री पूर्ण दाखवून तब्बल 52 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा दावा सब कंत्राटदार आणि त्यांच्या वकिलांनी केलेला आहे। या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। साखरेचे दर, आरटीओ मधील कथित भ्रष्टाचार आणि तेल विक्री बंदीच्या मुद्द्यावरून अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। मराठवाड्यात पावसाअभावी पिकांची परिस्थिती गंभीर असून वेळेत पाऊस न झाल्यास कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे। आजही गारुडी समाजाला पेंढारी म्हणून हाक मारली जात असल्याची व्यथा समाज बांधवांनी व्यक्त केलेली आहे। कचरा वेचणं आणि भीक मागण्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे। रोजगार, शिक्षण आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी समाजानं शासनाकडे मदतीची आर्त हाक दिली आहे। पैगंबर जयंतीनिमित्त पंढरपुरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीनंतर मनसे आणि मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे शहराची स्वच्छता केली। मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी मुस्लिम बांधवांना मिठाई आणि खाऊचंही वाटप करण्यात आलं। मुंबईतील घटनेनंतर नवी मुंबई महापालिका सतर्क झालेली आहे। गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांची संयुक्त बैठक घेण्यात आली। रस्ते, मिरवणूक आणि विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला। तसंच जन्माष्टमीपासून 10% पाणी कपात रद्द होणार आहे। दीर्घ आजारामुळे मुंबईत उपचार घेत असलेले माजी मंत्री विजयकुमार गावित नंदुरबारात परतले। जिल्ह्यात दाखल होताच त्यांनी जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली। शनी मांडळ इथे पूजा करून विविध विकास कामांचं उद्घाटन देखील त्यांनी केलं। गावित यांच्या पुनरागमनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला। कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या संघटित टोळीवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केलेली आहे। राज्यातील गर्भपात प्रकरणातील ही पहिलीच मकोका कारवाई असल्याचं सांगितलं जातंय। 6 महिन्यात 11 कारवायांमध्ये तेच आरोपी वारंवार निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी हा प्रस्ताव दिला होता। एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केलेली आहे। 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे। एमपीएससीचे अप्पर सचिव अभिजित लेंडवे, 2 सहाय्यक कक्ष अधिकारी तसंच परीक्षार्थी आणि तिचे वडील आणि कथित सूत्रधाराचा आरोपींमध्ये समावेश आहे। अकोल्यामध्ये अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेनं नायगाव इथे छापा टाकला। या कारवाईमध्ये 4,98,000चा मुद्देमाल जप्त करत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे।
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षेबाबत मोठी माहिती दिलेली आहे. 31 जुलैपर्यंत 3100हून अधिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 165 आस्थापनांचे परवाने निलंबित तर 750हून अधिक आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आलेली आहे. सणासुदीच्या काळात देखील एफडीएची विशेष तयारी असणार आहे. चंद्रपूरच्या वरोरा शहरालगतच्या एकोना कोळसा खाणीतील ब्लास्टिंग विरोधात नागरिकांमध्ये संताप आहे. ब्लास्टिंगच्या कंपन्यांमुळे घरांना तडे गेल्याच्या तक्रारी आहेत. यानंतर खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. 15 दिवसात ब्लास्टिंगची तीव्रता तपासण्याचे आदेश देण्यात आले. अंजनगावच्या पाणी प्रश्नाला अखेर मोठा दिलासा मिळाला. युगेंद्र पवार यांच्या पाठपुराव्यानंतर जनाई शिरासाई योजनेतून वायसे वस्ती पाझर तलावात पाणी सोडण्यात आलं. युगेंद्र पवार यांनी तलावाची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीला 44 वर्ष पूर्ण होत आहेत. खनिज संपत्तीनं समृद्ध असलेल्या या जिल्ह्यात औद्योगिक विकासाच्या आशा वाढलेल्या आहेत. मात्र रस्ते, पूल, वीज आणि आरोग्य सुविधांचा प्रश्न अजूनही कायम आहे. कांदिवली पश्चिमेतील गणेशनगर परिसरात मुस्लिम महिलेविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. महिलेवर चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय. महिलेला न्याय न मिळाल्यास मुस्लिम बांधवांसोबत पोलीस ठाण्यामध्ये धरणे आंदोलन करण्याचा इशारा मनसेनं दिलाय. नवी मुंबईतील नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी नशेखोरांचा वावर वाढल्याचा आरोप आहे. काल रात्री नशेत असलेल्या व्यक्तींमध्ये जोरदार मारामारी झाली. काही जणांकडे धारदार शस्त्र देखील दिसून आल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यात शेतजमिनीवर बेकायदेशीर कब्जाचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना लोखंडी सळई, दगड आणि काठीनं मारहाण झाल्याची तक्रार आहे. या घटनेत 3 जखमी झाले असून मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आलाय. बीडच्या माजल गावात चोरट्यांनी एकाच रात्री 2 ठिकाणी डल्ला मारलाय. चायनीज रेस्टॉरंटमध्ये घुसल्यानंतर चोरट्यांनी मोबाईल शॉपीच्या छताचे पत्रे कापून तब्बल 2,91,000चा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे चोरटा हा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यात वनरक्षकावर हल्ला झाल्याची घटना समोर आलेली आहे. लाकूड घेऊन जाणाऱ्या व्यक्तीची चौकशी करत असताना वनरक्षकावर लाकडी चौपाटीनं मारहाण करण्यात आली. तर या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय. नांदेडच्या मुखेड येथील कंत्राटदार गजानन देवकते यांनी मुंबईमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. काम करूनही बिल निघत नसल्यानं ते मानसिक तणावात होते असा कुटुंबियांचा आरोप आहे. बिल काढण्यासाठी 5 लाखांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्या पत्नीनं केला असून शासनानं न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. कर्नाटकातील विजापूरच्या ऐतिहासिक भूतानाळ तलावात तब्बल 6 मृतदेह आढळल्यानं खळबळ माजलेली आहे. मृतांमध्ये 4 महिला आणि 2 बालकांचा समावेश असल्याची माहिती आहे. पाय घसरून पाण्यात पडल्याचा पोलिसांचा अंदाज असून मृत्यूचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. सासवड शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल 7 मेडिकल दुकानांना लक्ष्य केलंय. शटर आणि कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील रोकड लंपास केली. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जातोय. जालना जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीपात्रात कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची घटना समोर आलेली आहे. अंबड तहसीलदारांना धक्काबुक्की करण्यात आली तर महसूल सेवक जखमी झाले. कारवाईत 5 हायवा आणि 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय अग्निकांड प्रकरणावरून शिवसैनिक आक्रमक झाले. चौकशी समितीची बैठक सुरू असतानाच सुषमा अंधारे यांच्यासह ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत शिवसैनिकांनी घेराव घातला. पुणे नाशिक महामार्गावर चाकण ते मोशी दरम्यान तब्बल 10 किलोमीटर वाहतूक कोंडी झाली होती. कामावर जाणाऱ्या कामगारांना प्रवाशांना कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला. नवी मुंबईतील खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. खबरदारी म्हणून सीएसएमटी आणि ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्या थांबवण्यात आल्या आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गावर 23 दिवसात 5 जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पुढाकारानं अपघातप्रवण चौकांची पाहणी करण्यात आली. आता ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्यात येणार असून रस्ता दुरुस्ती आणि अतिक्रमण हटवण्यासाठी बैठक होणार आहे. एसटी महामंडळाच्या नव्या कोऱ्या बसमध्ये प्रवाशांना चक्क सामानाच्या रॅकवर झोपून प्रवास केल्याचा अजब प्रकार समोर आलाय. बसमध्ये जागा न मिळाल्यानं प्रवाशांना हा जुगाड केला. हा प्रकार पाहून संतापलेल्या कंडक्टरनं त्याला चांगलंच झापत खाली उतरवलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
परभणी वसमत महामार्गावरील त्रिधारा पाटी परिसरात 2 ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातानंतर एका ट्रकनं पेट घेतल्यानं गोंधळ उडाला. अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली असून या दुर्घटनेत 1 जण गंभीर जखमी झालाय.